बंगळुरूमधल्या रामेश्वरम कॅफे ब्लास्ट प्रकरणी एनआयएनं आता छापेमारी केलेली आहे। बंगळुरू आणि कोईम्बतूरसह 11 ठिकाणी एनआयएनं छापे घातलेले आहेत आणि आतापर्यंत 2 आरोपींना एनआयएनं अटक देखील केल्याची माहिती मिळते। अत्यंत महत्त्वाची ही कारवाई मानली जाते, कारण बंगळुरूमधल्या रामेश्वरम कॅफे ब्लास्ट प्रकरणात एनआयएनं छापेमारी केल्याचं आता दिसतं आहे। बंगळुरू आणि कोईम्बतूरसह 11 ठिकाणी एनआयएनं छापे घातलेत आणि 2 आरोपींना अटक केली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सोमेश, कारवाईविषयी नेमकी काय माहिती? अभिजित, आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार 2 आरोपींना यापूर्वीच पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली होती, पण सध्या एनआयए या संपूर्ण रामेश्वरम कॅफे ब्लास्ट प्रकरणी देशभरामध्ये विविध ठिकाणी छापेमारी करते आणि त्यानुसार जी माहिती मिळाली आहे त्यापैकी एक कोईम्बतूर मधल्या 2 ठिकाणी एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये छापेमारी सुरू आहे। त्या ठिकाणच्या 2 डॉक्टरांसंदर्भात ही छापेमारी असं कळतंय की ते जवळपास वर्षभरापासून त्या हॉस्पिटल्समध्ये ट्रेनिंग घेत होते आणि त्यांचाही या सगळ्याशी काही संबंध सहभाग आहे का अशा स्वरूपाचे धागेदोरे हे एनआयएला सापडलेत आणि त्या आधारावर एनआयए आता सध्या छापेमारी करते। रामेश्वरम कॅफे मध्ये जो ब्लास्ट झाला होता त्या ब्लास्टचं कोडं अजूनपर्यंत पूर्णपणे सुटलेलं नाही की हा नेमका ब्लास्ट कशा प्रकारे झाला होता आणि एनआयए त्या सगळ्या दृष्टीने तपास करते। त्यामुळे एनआयए कडून केला जाणारा तपास आणि छापेमारी अत्यंत महत्त्वाची आहे। एकूण या ब्लास्ट मागचा इंटेंट आणि त्या मागे कोण होतं हे समजण्याचं ठीक आहे। आता तर 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। पुढची नेमकी कारवाई कशी होते हे देखील पाहावं लागेल। सोमेश, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।